इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर विकासकांनी आक्रमण केल्याची बाब मनसेचे अंबरनाथ सहसचिव गौरव राजपूत यांनी उघडकीस आणली आहे। या प्रकरणी अंबरनाथ नगरपालिका विकासक व अन्य यांच्या विरोधात त्यांनी जनहित दाखल केली आहे। अंबरनाथ पूर्व भागातील शिवसेना शाखा जवळून जाणारा सार्वजनिक रस्ता हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याजवळून जातो। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गावदेवी मैदान असून पुढे हा रस्ता बी कॅबिन रोडला जोडला गेल्याने वर्दळीचा रस्ता मानला जातो। या रस्त्याने सामान्य वाहन ते अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते। शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अलीकडे असलेल्या कोणार्क सोसायटी आणि ओम तुलसी या इमारतींचे पुनर्विकासचे काम अनुक्रमे NYP डेव्हलपर्स आणि ईश्वर डेव्हलपर्स यांनी हाती घेतले असून दोन्ही इमारतींच्या मध्ये असलेला हा रस्ता विकासकांनी 9 मीटर रुंद असल्याचे प्लॅनमध्ये दाखवून महानगरपालिकेकडून मंजूरही करून घेतली। मात्र रस्त्यावर अतिक्रमण केल्याने प्रत्यक्षात रस्त्याची रुंदी 5 मीटरपेक्षा कमी झाली असल्याचा आरोप गौरव राजपूत यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी अंबरनाथ नगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी देखील केल्या आहेत। मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने राजपूत यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून गौरव राजपूत या रस्त्याबाबत लढा देत असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात त्यांना समर्थन मिळत आहे। ही बाब लक्षात आल्यानंतर विकासकांनी दबाव तंत्राचा वापर करून गुंडांमार्फत धमकी देखील दिली आहे। या प्रकरणी राजपूत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र अद्यापही आरोपी मोकाट असल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे राजपूत यांचे म्हणणे आहे। अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करून नगरपालिकेच्या अटी व शर्थीचे उल्लंघन करून विकासक इमारती बांधत आहेत। नगरपालिका देखील याकडे डोळेझाक करीत आहे। नागरिक कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता अशा इमारतींमध्ये सदनिका घेतात। त्यासाठी कर्ज काढून 20 ते 25 वर्षे हप्ता फेडत असतात। मात्र अशा इमारतींवर भविष्यात कारवाई झाल्यास नागरिकांच्या घराचे स्वप्न धुळीस मिळू शकते। त्यामुळे नागरिकांनी इमारत अधिकृत आहे की अनधिकृत याची शहानिशा करावी असे आवाहन गौरव राजपूत यांनी केले आहे। मी सप्टेंबर महिन्यामध्ये अंबरनाथ नगर परिषदेला अर्ज केला होता की आपलं पोलीस स्टेशनचं शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या बाजूला जो रस्ता आहे लागून तो शिवसेना शाखेपासून बी कॅबिन रोडकडे जाणारा मुख्य रस्ता आहे। सध्याच्या तारखेला त्या रस्त्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, कारण की तिथे पोलीस स्टेशन आहे, UPSC सेंटर आहे, गावदेवी मैदान आहे आणि पुढे ते बी कॅबिनकडे असलेलं मोठं कॉम्प्लेक्स निसर्ग वगैरे या सगळ्यांना तो रस्ता जाऊन मिळतो। त्याच्यामुळे लोकांची वर्दळ वाढलेली आहे। आता हा जो रस्ता आहे तर नवीन बिल्डिंगची पण बरीचशी कामं सुरू आहेत, तर तो रस्ता खूपच रुंद असल्यामुळे मी त्याची माहिती घेतली। माहिती घेतल्यावर असं कळलं की नगरपालिकेतल्या कागदांमध्ये स्क्रुटनीमध्ये बिल्डिंग प्लॅनच्या स्क्रुटनीमध्ये तो 9 मीटर रुंदीचा दाखवलेला आहे, परंतु प्रत्यक्षात तो तेवढा दिसत नाही। म्हणून मग मी त्याचं प्रायव्हेट सर्वे केला। तो प्रायव्हेट सर्वे केल्यावर मला असं दिसून आलं की तो 5 मीटरच्या आतमध्येच रस्ता भरतोय रुंदीला त्याची। मग त्याच्यामुळे मी अजून पाठपुरावा केला, सगळं केलं, परंतु नगर परिषदेकडून मला टाउन प्लॅनिंग कडून मला कुठल्याही प्रकारची दाद मिळाली नाही। त्यांनी बिल्डरच्या किंवा त्याच्यावर एन्क्रोचमेंट ज्यांनी कोणी केलं असेल त्यांच्याच बाजूने ते जास्त फेवर करताना मला दिसून आले। मी पाठपुरावा करत असताना मला जर त्याच्यात न्याय मिळत नाहीये तर माझ्याकडे पर्याय दुसरा तोच होता की मला न्यायालयात दाद मागणं गरजेचं होतं। परंतु ती पब्लिक अम्युनिटी आहे, सार्वजनिक रस्ता आहे, ती कोणाच्या एकट्याच्या मालकीची प्रॉपर्टी नाही आहे ती, आणि ते शहराच्या विकासामध्ये रस्त्याचं महत्त्व खूप वेगळं आहे। आपण आज नवी मुंबई वगैरे शहरं बघतो, तिथले रस्ते रुंद आहेत म्हणून बघा तिथं सौंदर्य पण चांगलं आहे, तिथं सुखसोयी चांगल्या आहेत, तिथं लोकांना कुठल्या प्रकारचे त्रास होत नाहीत। पण हे जर रस्ते असे ठेवले तर इथे ॲम्ब्युलन्स येणार नाही, फायर ब्रिगेडची गाडी पोहोचणार नाही, वेळेवर ज्या सुखसुविधा आपल्याला मिळायला पाहिजेत अडीअडचणीच्या वेळेस त्या जर पोहोचू शकल्या नाही तर त्या उंच उंच बिल्डिंग काय कामाच्या त्या। म्हणून मग मी ती PIL दाखल केलेली आहे, हायकोर्टामध्ये मी ती PIL दाखल केलेली आहे आणि त्याच्यानुसार आता सगळीकडे त्या नोटीस पण सर्व झालेल्या आहेत। हे सगळं करत असताना म्हणजे कसं आहे की लोकांनी पण खूप जागृत राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ही PIL जी आहे ती दाखल करावी लागलेली आहे। फक्त तो माझ्या एकट्याचा पुरता विषय असता तर तिथपर्यंत कदाचित पोहोचू शकलो नसतो, परंतु ही PIL आहे, समाजहिताचा उपक्रम आहे हा, की जनहित याचिका त्यासाठी मी दाखल केलेली आहे। बघा कसं आहे, आता हे सध्या वडवली विभागामध्ये बऱ्याचशा बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आलेल्या आहेत, जुन्या झाल्या आहेत, काहींचे स्लॅब पडतायत अशा पण बातम्यामध्ये आल्यात की बिल्डिंग जुन्या झाल्यामुळे स्लॅब पडतात, मग जीवितहानी होऊ शकते। एक जीवितहानी वाचवण्यासाठी तुम्ही भविष्यातलं नुकसान करू नका।
जर कधी एखाद्या बिल्डरला तुम्ही जेव्हा बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला देता त्यावेळेस त्याच्यासाठी सरकारने एक नियमावली ठरवलेली आहे. त्या नियमावलीनुसार काम होतंय का, त्याच्यामध्ये मार्जिन इश्यू असतो, रस्ता असतो, ह्या सगळ्या गोष्टी जशाच तशा बरोबर जसं नकाशात दाखवल्यात तसं पाहण्याचं जे काम असतं ना हे त्या लोकांचं असतं. आज बरीचशी लोक अंबरनाथ काय म्हणजे खूप मोठं श्रीमंतांचं शहर नाहीये. इथं रोज कामाला जाऊन ओव्हरटाईम काम करून लोक स्वतःचा उदरनिर्वाह करतायत. लोक कर्ज काढून फ्लॅट घेत आहेत. मग एवढं कर्ज काढायचं, त्याचं कर्ज आयुष्यभर फेडायचं आणि ते कर्ज फेडल्यानंतर जर त्यांना कळलं की अरे आपली इमारत इलिगल होती किंवा आपला फ्लॅट इलिगल होता, मग त्याच्यानंतर होणारं जे नुकसान आहे 20-20, 25-25 वर्ष हप्ते भरल्यानंतर, तर ते खूप त्रासदायक होणार आहे लोकांना. तर उलट माझं लोकांना असं आव्हान आहे की कुठलीही गोष्ट ही नियमात होते की नाही हे बघणं आपली खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आज पार पाडली तर तुमचं भविष्यातलं खूप मोठं नुकसान तुमचं होणार नाहीये. तुम्ही त्याच्यापासून आज सावध राहिलात तर भविष्यात तुमचा फायदा होणार आहे, नुकसान नाही होणार त्याच्यात. आता असे अतिक्रमण तर बऱ्याच ठिकाणी होत असतील, पण त्यातलं एक जो आहे याच अर्ज केले, हे जे अर्ज केलेत मी वडवलीतल्या ह्या रस्त्याचे, तसंच अजून एक वडवलीतला दुसरा एक रस्ता आहे. वर्षा कॉम्प्लेक्स, एक जवळपास 150 फ्लॅटची सोसायटी आहे. त्या सोसायटीला जैन बँकेच्या इथून एक रस्ता जातो. तिथं कैलास दर्शन नावाची एक सोसायटीचा पुनर्विकास चालू आहे, जो जवळपास आता पूर्णत्वाला आलेला आहे. तिथं देखील 6 मीटरचा रस्ता दाखवलाय आणि जागेवर तिथं 3 मीटरचा पण रस्ता नाही. आता तो 3 मीटरचा रस्ता नाही तर त्याच्यामुळे होणारा सगळ्यात मोठा दुष्परिणाम असा आहे की तिथून इनोव्हा सारखी गाडी तिथं टर्न घेऊ शकत नाही. तर टेम्पो ट्रॅव्हलर वगैरे हे मोठे अशक्यच आहेत. जर कधी तिथल्या सोसायटीजमध्ये जर कधी कोणाला कार्डियॅक किंवा हृदयविकाराचा झटका शब्द आला तर त्यावेळेस कार्डियॅक ॲम्ब्युलन्स हा एक विशिष्ट प्रकार असतो. ती जर तिथे पाहिजे असेल तर ती पोचूच शकत नाही. आणि तो जर रस्ता जर कधी आज नगरपालिकेने जर कधी संबंधित विभागांनी तिथे लक्ष घातलं नाही तर तिथे एवढे फ्लॅट्स, तिथे नवीन बिल्डिंग तयार होत आहेत, एवढे फ्लॅट्स वाढतायत, लोकसंख्या वाढते, मग नगरपालिका त्यांना ह्या सुविधा पुरवणार कशा काय? समजा तिथे जर कधी आग लागली, फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही. फायर ब्रिगेडचा एक नियम आहे, जर 7 मजले किंवा त्याच्यापेक्षा जास्त उंचीची जर इमारत असेल तर त्या ठिकाणी फायर सेफ्टी कंपल्सरी येते. बाकी 4-5 मजले 6 मजल्याच्या इमारतीला फायर सेफ्टीचे तर काही लागत पण नाहीत. मग त्या ठिकाणी जर कधी गाडीच पोहोचू शकली नाही फायर ब्रिगेडची तर किती मोठं जीवितहानी होणार आहे, किती आर्थिक नुकसान होणार आहे, किती कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. आणि हे कारण काय, तर फक्त तो रस्ता अरुंद ठेवलेला आहे. तर तोही रस्ता जो आहे तो जो 3 मीटरचा ठेवला गेलेला आहे, 6 मीटर असायला पाहिजे, कागदावर 6 मीटर दिसतो. मला एक कळत नाही ह्या सगळ्या गोष्टीतून की आपलं नगर परिषद प्रशासन एका बाजूला म्हणतं की रस्ते विकासाचा मार्ग आहे, हे आहे, शहराचा विकासाचा पॅटर्न आहे, एवढं चांगलं चांगलं काम करतायत, मग ह्या महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष कसं काय करू शकतात हे? जनतेला मला याच्यातून एवढंच सांगणं आहे की ज्याने त्यांनी प्रत्येकाच्या बिल्डिंगच्या समोरचं सत्य परिस्थिती स्वीकारा की आपल्याकडे हे चुकीचं झालेलं आहे आणि तरच त्याच्यात बदल होणार आहे आणि भविष्यातलं नुकसान टळणार. आता ही जी PIL मी दाखल केली आहे याच्यामध्ये अंबरनाथ नगर परिषद आहे, टाउन प्लॅनर आहेत अंबरनाथ नगर परिषदेतले, डिस्ट्रिक्ट कलेक्टर जिल्हाधिकारी आहेत, त्याच्यानंतर ADTP म्हणून आहेत, असिस्टंट डायरेक्टर टाउन प्लॅनर, ठाण्याला त्यांचं कार्यालय आहे. त्याच्यानंतर स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे मंत्रालयातलं, ते प्रतिवादी आहेत. त्याच्यानंतर ज्या जागेला रस्ता लागून जातो हा, त्या जागेचे मालक आहेत. त्या जागेमध्ये जे बिल्डिंग बांधतायत बिल्डर जे आहेत, ते दोन्ही बिल्डर जे आहेत त्यांना मी प्रतिवादी केलेलं आहे आता याच्यात. आणि हे सगळं करत असताना ते रस्त्याचा सर्वे करून तिथं सध्याची परिस्थिती काय आहे त्याच्याबद्दलचा नकाशा मी माननीय न्यायालयात सादर केलेला आहे. आणि नगरपालिकेने जी परवानगी दिली आहे ते नकाशे आहेत ते मी तिथे सादर केलेले आहेत. स्क्रुटनी केली होती परवानगी देताना नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी, टाउन प्लॅनिंगच्या, त्यांनी त्या स्क्रुटनीमध्ये कुठे कुठे 9 मीटरचा उल्लेख केलेला आहे ती कागदपत्र देखील मी माननीय न्यायालयात सादर केलेली आहेत. त्या स्क्रुटनीमध्ये त्यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तिथे 9 मीटर रुंदीचा रस्ता उपलब्ध आहे म्हणून. आणि मग तो जागेवर का उपलब्ध नाही, आता हे सगळं न्यायालयात पुढे खटला चालेल आणि 100% सार्वजनिक संपत्तीचं नुकसान जे होतंय त्याच्याबाबत आम्हाला 100% न्याय मिळेल याची मला आशा आहे आणि विश्वास देखील आहे. सदर पाठपुरावा करत असताना मला एका गुंडाकडून फोन आला होता आणि त्यांनी येऊन मला हे पाठपुरावा बंद करण्यासाठी माझ्यावर प्रेशर टाकलं होतं
धमकी दिली होती मला जीवे ठार मारण्याची, त्याबाबत मी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे 10 तारखेला गेल्या महिन्यात मी गुन्हा देखील दाखल केला होता. आणि आज जवळपास 1.5 महिना उलटून गेलेला आहे. पण ह्या 1.5 महिन्यामध्ये अजूनपर्यंत आरोपी अटकेत आलेला नाही. बिल्डरच्या याच्यामध्ये जे विकासक आहेत, जर काही ते दोषी असतील तर ते न्यायालय ठरवणारच आहे. पण ते जर दोषी असतील, त्यांना ज्याला त्याला स्वतःची माहिती असते की आपण कुठे चुकतोय आणि त्यांची ती चूक त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी मला धमकी द्यायला माणूस पाठवला होता, गुंड पाठवला होता. त्यांचं याच्यामध्ये जवळपास करोडोचं नुकसान होत असतं. जर कधी त्यांचं चोरी पकडली गेली तर ती करोडोचं नुकसान होणार आहे त्याच्यात. त्याच्यामुळे माझ्या जीवाचा जो धोका आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आरोपी अजूनपर्यंत अटकेत आलेले नाहीत. आरोपी फरार आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या बिल्डरचा जामीन देखील माननीय न्यायालयाने रिजेक्ट केलेला आहे. आणि तो रिजेक्ट केल्यानंतर देखील तो बिंदास फिरतोय. म्हणजे ते एक प्रकार असं दाखवतायत की मी काही पुढे डेअरिंग करू नये. ते सगळे त्यांचे लागेबांधे सगळे पोचलेले आहेत. आणि नगरपालिका जी आहे, प्रशासन, ती त्यांना साथ देतंय. आणि या प्रकरणातून ते माझ्यावर खोटे आरोप करणं, खोटे गुन्हे दाखल करणं, मला जीवाला धोका निर्माण ऑलरेडी त्यांनी केलेला आहे. आणि उद्या माझ्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं, काही होऊ शकतं आणि त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार तर तेच आहेत. मी गुन्हा तर दाखल केलेला आहे. मला त्याच्यात देखील न्यायाची अपेक्षा आहे. आणि मी पोलिसांवर विश्वास आहे माझा. ते आरोपींना शोधतायत. पण आता नक्की ते कोणामुळे भेटत नाहीत? बिल्डरनी त्याला लपवून ठेवलेलं आहे का? बिल्डरनी त्याला पैशाची रसद पुरवतोय का? हे काय आहे आता ते त्याचा पण तपास होणं गरजेचं आहे. आणि त्या हिशोबाने तपास जो पुढे सरकला तर नक्कीच मला न्याय मिळेल. आणि मला न्याय मिळेल हा विश्वास तर माझा आहेच. न्यायालयावर पण आहे आणि पोलीस खात्यावर पण आहे.